नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्र मध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपले विचार कळवण्यासाठी व्हिडिओ बद्दल कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राजकारणात काही ग्राह्य कुठेही राजकारणात काही ग्राह्य धरता येतं असं नाहीये, हे आत्ताच्या परिस्थितीवरनं समजतंय। आपण शिवसेना काँग्रेस यांची युती अनुभवली महाराष्ट्र राज्याने आणि राष्ट्रवादी आणि भाजप म्हणजे अजित पवार गट यांची युती अनुभवली। सेम आता झाले छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे उपस्थित राहिलेल्या प्रश्नचिन्हांबद्दल। आज आपण बोलतोय छगन भुजबळ यांना मंत्रिपदातनं का डच्चू मिळाला आणि त्याचे काही कारण आपल्याला दिसत आहेत ते आपण आज डिस्कस करतोय, तुमच्यापर्यंत घेऊन येतोय। त्याच्यातलं पहिलं मला मेनली कारण वाटतंय ते म्हणजे पक्षशिस्तीशिवाय बोलणं, म्हणजे पक्षाने भूमिका ठेवण्याच्या आधी काही बोलणं। छगन भुजबळ तुम्हाला आठवत असेल, मराठा आरक्षणाचा मनोज जरांगे पाटील लढा देत असताना ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी छगन भुजबळ यांनी भूमिका घेतली होती। भूमिका एवढी घेतली की म्हणजे त्यांनीच त्यांच्या माध्यमांसोबत बोलताना सांगितलं होतं की मी राजीनामा दिलाय आणि सभा त्यांनी घ्यायला सुरुवात केल्या होत्या ओबीसीच्या अगेन्स्ट। राज्य सरकार त्यावेळेस छगन भुजबळ हे मंत्री होते आणि राज्य सरकार त्या इश्यूला हँडल करत होते, फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजित पवार। कारण जी भूमिका सरकारने घेतली होती त्याच्या विरोधात जाऊन ओबीसीच्या बाजूने किंवा आपला आवाज प्रखरपणे मांडणं हे मला वाटतंय कुठंतरी तिन्ही पक्षांना आवडलेलं नाहीये आणि त्यामुळेच तो एक निगेटिव्ह पॉइंट हा छगन भुजबळ यांच्या विरुद्ध गेलेला आहे। दुसरी गोष्ट याची सुहास कांदे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये समीर भुजबळ जे छगन भुजबळ यांचे चिरंजीव आहेत त्यांनी बंड करून अपक्ष फॉर्म भरलेला आणि आमदारकीला सुहास कांदेंविरुद्ध उभे राहिले। कदाचित तेही कुठेतरी पक्षश्रेष्ठींना आणि महायुतीला थोडंसं वेगळं वाटलेलं आहे, त्यामुळेच कदाचित छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं आहे। म्हणजे फ्युचरमध्ये पुढे जाऊन त्रास नको आणि पुढे जाऊन जर भुजबळांनी काही भूमिका घेतली तर महायुतीमध्ये अजून पेच नको, म्हणून मला वाटतंय ह्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। आणि आजच छगन भुजबळ यांचं आपण स्टेटमेंटही ऐकलंय, ते नाराज आहेत। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की अजित पवार यांनी माझ्याशी काही म्हणजे मला विश्वासात न घेता मला मंत्रिमंडळातनं का डच्चू देण्यात येतोय सांगितलेलं नाहीये। कालच पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं की मी त्यांना राज्यसभेवरती पाठवणार आहे, वेगळ्या जबाबदाऱ्या देणार आहे, पण तसलं काही घडलं नसल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यांनी आता आपली पुढची भूमिका ठेवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठकही बोलावली आणि ते लवकरच निर्णयही जाहीर करणार आहेत। तुम्हाला काय वाटतं, छगन भुजबळ यांचं काय चुकलं की जेणेकरून त्यांना मंत्रिमंडळातनं वगळण्यात आलं? कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।